एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते, ती तुम्हालाही जाणवली असेलच. वाईट माणसांना या जगात पुन्हा पुन्हा क्षमा केली जाते, त्यांना पुन्हा संधी दिली जाते. पण एखादा प्रामाणिक सज्जन माणूस, त्याच्याकडून एकच चूक झाली तरी किंवा त्याच्या बदल्यात एखादी अफवा पसरली की त्याला आयुष्यभर स्वतःचं चांगुलपण सिद्ध करत बसावं लागतं. का बरं असं होत असेल? कारण दुष्ट माणसांकडून वाईटाची अपेक्षा असते. तो एकदा जरी चांगला वागला तरी लोक म्हणतात तो बदललाय, तो बदलतोय. पण सज्जन माणसांकडून फक्त चांगुलपणाचीच अपेक्षा असते. म्हणून त्याची एक चूक त्याच्या 100 चांगल्या कृतींवर भारी पडते. म्हणूनच म्हणतात, चिखल अंगावर उडाला की कमळ दोषी ठरतं, पण चिखलाकडे कोणी बोट दाखवत नाही. पण हेही तितकंच खरं आहे, दुष्ट माणसाला क्षमा मिळू शकते पण त्याचा स्वभाव बदलत नाही. सज्जन माणसाला बदनामी मिळू शकते पण त्याचं चारित्र्य कमी होत नाही. गलत लोग गलत करके भी अक्सर शर्मिंदा नहीं होते, लेकिन सही लोग सिर्फ एक इल्जाम से भी अंदर तक टूट जाते हैं. बरोबर ना? तरीही लोकांच्या मतांनी नाही तर आपल्या चारित्र्याने जगायचं. कारण बदनामी काही दिवस टिकते पण चारित्र्य आयुष्यभर माणसांची ओळख बनून राहतं. चांगुलपणावर विश्वास ठेवा, कारण सत्याला वेळ लागू शकतो पण त्याचा पराभव कधीच होत नाही. आणि एक लक्षात ठेवा, काळ शेवटी तुमच्या चारित्र्याची साक्ष देत असतो.